व्यसनमुक्ती युवक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील शाळा महाविद्यालयातील लाखो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्यासाठी संकल्प शपथ घेऊन व्यसनमुक्तीचा निर्धार केला। व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक गुरुवर्य बंड्यातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने गेली 25 वर्षे व्यसनमुक्तीसाठी सातत्याने झटत असलेल्या व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दरवर्षी दारू नको दूध घ्या हा उपक्रम 31 डिसेंबरला राबवला जातो। सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने ठेवीदारांना उत्तम व्याज परतावा मिळावा याकरता 1 जानेवारी ते दिनांक 31 जानेवारी या कालावधीत बँकांच्या सर्व शाखा व विस्तार कक्षामध्ये ठेव वाढ अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन काका पाटील यांनी दिली। कराड नगरपालिका व नेचर फ्रेंड्स क्लब यांच्या वतीने कराड शहरात प्लास्टिक विरोधी मोहिमेला 9 वर्षापासून प्रारंभ केला। मी प्लास्टिक वापरणार नाही आणि दुसऱ्याला वापरून देणार नाही असे ब्रीद घेऊन या मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती सुरू करण्यात आली। कराड शहरात प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यावर नियंत्रण राहावे व दंडात्मक कारवाई करता यावी यासाठी प्लास्टिक मुक्त शहर उपक्रम हाती घेण्यात आला आहे। फलटण शहर व तालुक्यातील फुले प्रेमी नागरिकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 154व्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक 3 जानेवारीला संत सावता महाराज मंदिर फलटण येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद देत रक्तदान केले। संत सावता महाराज मंदिर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले। संयोजक गोविंदराव भुजबळ, बाळासाहेब नानावरे यांच्यासह फुले प्रेमी नागरिक उपस्थित होते। देशासह राज्यात भाजपचे सरकार असल्याने वाई विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून आलेला आहे याला कसलेही महत्त्व नसून या मतदारसंघात भाजपची ताकद मजबूत आहे। होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सांगितले। वाई येथे सभासद नोंदणीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। पुणे बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडी आणि त्यामुळे प्रवासाला होणारा विलंब टाळण्यासाठी नव्याने बोगदा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। सध्या हा बोगदा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून तो सप्टेंबर 2025 पासून वाहतुकीसाठी धावणार आहे, त्यामुळे महामार्गावरील दळणवळण सुसाट होणार आहे। हा प्रकल्प नव्या वर्षी कार्यान्वित होणार असल्याने इंधन आणि वेळेमध्ये मोठी बचत होणार आहे। यावर्षी मुबलक पाऊस आणि पाणीसाठा असतानाही आत्तापर्यंतच्या तांत्रिक 7 महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत वीज निर्मिती कमी झाली आहे। या 7 महिन्यात 4 जलविद्युत प्रकल्पातून 1199.530 दशलक्ष युनिट इतकीच वीज निर्मिती झाली आहे। गतवर्षीच्या तुलनेत पाणी वापर कमी झाल्याने तब्बल 220.161 दशलक्ष युनिट कमी वीज निर्मिती झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे। ॲडव्होकेट उदयसिंह उंडाळकर यांच्या पुढाकारातून उंडाळे तालुका कराड येथे युवा हब व स्वातंत्र्य सैनिक शामराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महारोजगार मेळाव्यात आले तर 3000 ऑनलाईन नोंदणी केलेल्या युवकांपैकी 1276 लोकांनी प्रत्यक्ष मुलाखत पूर्ण केल्या आहेत। विंग तालुका कराड येथील पत्नीच्या खून प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या पतीला शुक्रवारी कराड तालुका पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। मयूर यशवंत कनसे असे पोलीस कोठडी सुनावलेल्या पतीचे नाव आहे। भांडणावेळी जास्त बोलत असल्याचा राग मनात धरून मयूर याने पत्नी मयुरी
हिचा गळा दाबून खून केला. फलटणपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर फलटण बारामती रस्त्यावर शनिवारी दुपारी 3 वाजता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची CNG ST बसने अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाली. बसमधील 30 प्रवाशांना बसच्या काचा फोडून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेत बसचे नुकसान झाले आहे. 2 अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग विझवण्यात यश आले, मात्र पूर्ण बस जळून खाक झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर बराच काळ प्रलंबित असलेला पालकमंत्री निवड भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीने जाहीर केला. अपेक्षेप्रमाणे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सांगलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पालकमंत्री निवडीत भाजपचा वरचष्मा दिसून आला आहे.